विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी बुलढाण्याचा जो शेतकरी मेळावा उद्धव सेनेने घेतलेला आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती पत्रकारांशी बोलताना एक वाक्य असं वापरलं, सरकार अस्तित्वात आहे की नाही असं शंका येते. म्हणजे त्यांचं म्हणणे सरकार नाहीये महाराष्ट्रामध्ये आणि या सरकारची जीभ ही दिल्लीला गहाण आहे. राऊत काय आणि कसं बोलतात याच्यावरती परत वेगळं सांगायची गरज नाही, पण ह्या निमित्तानं उद्धव सेनेची जी मानसिकता आहे ती नीट लक्षात घ्या. सत्ता गेल्याच्या नंतर 4.5 महिने आता होत आलेले आहेत. अजूनही यांना आपण विरोधी पक्षामध्ये आहोत ह्याचं भान आलेलं नाहीये आणि ती भूमिका करणं जमलेलं नाही. आता जो शेतकरी मेळावा घेतला जात आहे आणि त्यासाठी कारणं जी सांगितली जातात ह्यांचा त्या प्रश्नाचा काहीही अभ्यास नाही. आणि दुसरं, आता हे जे असं म्हणतात की दिल्लीला गहाण का, म्हणून आम्हाला तो प्रश्न असा विचारावा वाटतो की तुमचा मेंदू कुणाला गहाण आहे? उद्धव सेनेचा मेंदू नेमका कुणाला गहाण आहे? मूळ प्रश्न काय होता, जेव्हा ही फूट पडली किंवा मूळ पक्ष आमचाच आहे, संख्येच्या दृष्टीनं अजूनही त्यांच्याकडे आमदार आणि खासदार जास्त आहेत, त्यांच्या ज्या 2 मुद्दे होते त्याचं काहीही निराकरण गेल्या 4.5 महिन्यामध्ये उद्धव सेनेकडून झालेलं नाही. पहिला मुद्दा असा होता की ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपण निवडणूक लढवलेली होती, जो हिंदुत्व विचारसरणी मानणारा आपला मतदार होता, त्याच्याशी गद्दारी का झाली? तुम्ही राजकीय दृष्ट्या युती केली हा एक भाग झाला, पण ते करत असताना आपल्या मूळ तत्वाशी तडजोड केल्या गेली हा आक्षेपाचा मुद्दा होता. आणि वारंवार अशी काय म्हणता येईल त्याला तक्रारी सर्वसामान्य शिवसैनिकाकडून येत होत्या. त्याच्या बाबतीमध्ये अजूनही काहीही खुलासा समाधानकारक त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी उद्धव ठाकरेंनी स्वतः केलेला नाहीये, युवा नेते आदित्य ठाकरे करत नाहीयेत आणि संजय राऊतांकडून तर काय अपेक्षा करायचं कारणच नाही. म्हणजे हा पहिला मुद्दा की जो हार्डकोर शिवसैनिक होता, जो तुमचा मतदार होता, तो ज्या गोष्टीसाठी नाराज आहे त्याचं तुम्ही काय त्याचं समाधान करणार आहात. आणि दुसरा जो गंभीर मुद्दा त्या बंडाच्या वेळेस उपस्थित केला होता की राष्ट्रवादी ही सगळ्यात मोठी अडचणीची बाब, जो गट बाहेर पडला किंवा त्यांचं अजूनही असं म्हणणं आहे की त्यांची शिवसेना खरी आहे एकनाथ शिंदे गटाची, त्यांनी उपस्थित केला होता की आणि तो अजूनही सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनातला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेचा वापर करून घेत असताना महाविकास आघाडी सरकारच्या 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभर स्वतःच्या कार्यकर्त्यांचं भलं बघितलं ते कुठल्याही पक्षांनी बघायला पाहिजे, पण ते करत असताना शिवसैनिकांना डावलल्या गेलं. सर्वसामान्य शिवसैनिकांची कामं होत नव्हती, म्हणजे अगदी आमदार खासदार असलेल्याची पण कामं होत नाहीत. आणि राष्ट्रवादीचा साधा सरपंच पण मुंबईला जाऊन 2 कोटीची कामं कशी घेऊन येतो. आता ह्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय बोलणार आहात? म्हणजे तुम्ही जेव्हा सरकारची जीभ दिल्लीला गहाण आहे असं म्हणता, तेव्हा तुमचा मेंदू कोणाला गहाण आहे? अजूनही गहाण आहे. सत्ता गेल्याच्या नंतर सुद्धा जी काही उपरती व्हायला पाहिजे होती आणि त्याच्यातून सावरून तुम्ही सर्वसामान्य लोकांशी भिडायला पाहिजे होतं, तुमच्या शिवसैनिकांना जोडून घ्यायला पाहिजे होतं आणि तुमचा म्हणून जो हार्डकोर कट्टर असा तुमचा जो मतदार आहे त्याला नाराज करायला नको होतं. हे जे 3 मुद्दे होते ह्याच्या बाबतीमध्ये आता हे बुलढाण्याला सभा घेत आहेत उद्धव ठाकरे. शेतकरी प्रश्नावरती 2 महत्वाचे शेतकऱ्यांसाठीचे हे असतात की एकतर खरीपाचा जो हंगाम असतो सगळ्यात मोठा, त्याच्या पार्श्वभूमीवरती आधी त्या प्रश्नावरती चर्चा व्हायला पाहिजे असती. आणि दुसरा छोटा हंगाम असतो जो आताचा, म्हणजे रबीचा हंगाम आपण ज्याला म्हणतो, की त्या प्रश्नावरती आता जी पिकं बाजारात आलेली आधीची पिकं त्यांची आयात निर्यात धोरणं असोत किंवा जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं त्यांच्या संदर्भातली भूमिका असो, असंख्य महत्वाचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीतले की जे अजूनही मोदी सरकारला पूर्णपणे सोडवण्यात आलेलं नाही, म्हणजे सोडवता आलेलं नाही, त्यांना यश नाही मिळालं. मग हे जर तुम्ही अभ्यास करून मांडणार नसाल तर बाकी नुसते शेतकरी मेळावे काय घेतायत? म्हणजे तुमची ही बुद्धी कुठे गहाण पडलेली आहे? शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं नुकसान महाराष्ट्रातलं सहकारी साखर कारखान्यांनी केलं किंवा सहकार चळवळीनंच केलं. अख्खाच्या अख्खा तो ऊसाचा सगळा पट्टा मुडीत निघाला यांच्या दिवाळखोरीमुळं, किंवा त्या सहकारी बँका असो, सहकारी पतपेढ्या असो, आणि त्याची सगळ्याची शिरोमणी आहे शरद पवार. त्यांच्या मांडीवर बसून तुम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद उपभोगलं. तुमच्या हे नाही लक्षात आलं की आपण ज्यांच्या मांडीवर बसलेलो आहे तो शेतकऱ्याचा धोरणाच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा शत्रू आहे. आणि आता तुम्ही म्हणतात की बाबा या सरकारची जीभ दिल्लीला गहाण आहे का? या सरकारचं काय करायचं ते मतदार बघून घेतील, पण पहिले तुम्ही याचं उत्तर द्या की अजूनही तुम्ही सत्ता गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला हे कळलेलं नाहीये, ज्या शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही आता मेळावा घ्यायला लागला त्या शेतकऱ्यांचे खरे शत्रू हे जाणते राजे आहेत.
शरद पवार यांनी सहकाराचा जो काही काय म्हणता येईल त्याला सगळा तो बट्ट्या बोळ करून टाकला महाराष्ट्रामध्ये. शिखर बँकेवरती आजही चौकशी चालू आहे. ही सगळी शिखर बँक शेतकऱ्यांशी संबंधित होती. या सगळ्या पतपेढ्या आणि सहकारी बँकेची ती शिखर बँक आहे. म्हणजे पूर्णपणे शेतकऱ्याच्या नाड्या सहकार आणि हे बाकीच्या मध्ये या गोष्टीमध्ये अडकलेले होते. ते सगळं सूत्र हातात होती शरद पवारांच्या, अजित पवारांची. आजही तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहात. ते जरी नाही म्हणले तरी तुम्ही म्हणतात महाविकास आघाडी आहे म्हणून. मग तुमचा मेंदू कुठं गहाण पडलेला आहे त्याचं उत्तर तुम्ही अजून तरी देणार की नाही? तिकडं आदित्य ठाकरे राहुल गांधीच्या पदयात्रेमध्ये सामील आहेत, जेव्हा की स्वतः त्यांचे प्रदेशाध्यक्ष असं म्हणतात की आम्ही काय शिवसेनेबरोबर युती फक्त एक काहीतरी अपघात होता, तेवढ्यापुरती तडजोड होती, तो काही आमचा नैसर्गिक मित्र नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता असं म्हणतात की शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही आणि तुमचे युवा नेते जाऊन त्यांच्या गळ्यात पडतात पदयात्रेमध्ये. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसतात. तुमचा मेंदू कुठे गहाण पडलेला आहे? या काँग्रेसनी ज्यापर्यंत जेव्हा शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त नुकसान करत होती त्याच्या विरोधामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी आवाज उठवलेला होता. काँग्रेसच्या विरोधामध्ये भक्कम अशी आघाडी उभी केलेली होती. भाजपला सोबत घेऊन सक्षम असा आधी विरोधी पक्षांनंतर सत्ताधारी होऊन दाखवलं 95ला. त्या काँग्रेस बरोबर जाण्यात, त्याच राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसण्यामध्ये तुमची बुद्धी कुठे गहाण पडलेली आहे? आजही तुम्ही जेव्हा अशा पद्धतीचे विधानं करता ती एरवी विधानं म्हणून आपण सोडून दिली असती. तुम्ही आता प्रत्यक्ष शेतकरी मेळावा घेत आहात. शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन कुठलेही पंचनामे न करता तातडीनं मदत द्या अशी जी तुम्ही घोषणा केली होती ती तुम्ही स्वतः राज्यावरती असताना, मुख्यमंत्रीपदी असताना कधी पूर्ण केली? शेती प्रश्नाच्या बाबतीमधलं किमान आकलनही कधी शिवसेनेला दाखवता आलेलं नाहीये. आणि काय म्हणजे ते ऊसाचा प्रश्न, ते गृहमंत्र्याकडे कशासाठी गेले? ऊस म्हणजे साखर म्हणजे घरात लागते म्हणून गृहमंत्री. असे काही वाटेल ती बाष्कळ बडबड उद्धव ठाकरेंनी याच संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीमध्ये केली. इतकं ते ह्यांचं शेतीबद्दलचं ज्ञान आहे आगाढ. आणि ते असं म्हणतात की आता या सरकारची जीभ दिल्लीला गहाण पडलेली आहे. ज्यांचा स्वतःचा मेंदू राष्ट्रवादीकडे गहाण पडलेला आहे, जे स्वतः राष्ट्रवादीच्या मांडीवर बसलेले आहेत, जे स्वतः ज्या काँग्रेसवरती टीका करत होते त्याच काँग्रेसचे आता गळ्यात पडत आहेत आणि ते दुसऱ्यांना सांगतायत. संजय राऊतांच्या हे लक्षात यायला पाहिजे, तुम्ही वैयक्तिक पातळीवरती काय बडबड करायची ते करा. तुम्ही तुरुंगात जाऊन आलात, जामिनावरती आहात, उद्या पुन्हा तुरुंगात जाल की नाही माहिती नाही, ते तुमचं वैयक्तिक झालं. तुम्ही ज्या मुद्द्यांवरती महाविकास आघाडी सरकार म्हणून स्थापन केलं होतं, ज्या लोकांच्या बरोबर जाऊन बसलेले होते, ते तुमच्या मतदारांच्या विरोधातले होते, तुमच्या शिवसैनिकांच्या विरोधातले होते. आणि आज तुम्ही ज्या शेतकऱ्याची बात करता आहात, ज्या शेतकऱ्यासाठी मेळावे घेतात, त्यांच्या पण ते विरोधातले आहेत. ही सगळी अख्खी शेतकरी संघटनेची चळवळ ही काँग्रेसच्या जे काही नेहरू प्रणीत समाजवादी आर्थिक नियोजनाचं धोरण होतं त्याच्या स्वच्छपणे विरोधात राहिलेली आहे. यांनी म्हणजे सरकारचं धोरण, शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण असं जेव्हा सांगितलं गेलेलं होतं ते लक्षात घ्या मुद्दा. आणि इतकं सगळं असताना सुद्धा अजून तुम्ही त्यांच्या बाजूनं त्याच्या मांडीवरती जाऊन बसता आणि तुम्ही असं तेव्हा म्हणतात. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारावा वाटतो आहे की तुमचा मेंदू कुठे गहाण पडलेला आहे? शिवसेनेला एक समर्थ विरोधी पक्ष नेता बनवून तिथे ठामपणे समोर येण्याची गरज होती. आज झाला मुद्दा असा की विरोधी पक्षनेता राष्ट्रवादीचा होऊन बसलेला आहे. म्हणजे तुमचा विरोधी पक्षनेता नाही विधानसभेमध्ये, किमान तुम्ही आता विरोधी पक्षामध्ये आहात तर त्याची भूमिका तुम्ही स्पष्टपणे ठामपणे निभवायला पाहिजे होती. जनतेनं दिलेला कौल त्याला धोका देऊन तुम्ही महाविकास आघाडी बरोबर तयार करून सरकार स्थापन केलं, पण ज्यांचा तो हक्क होता ते देवेंद्र फडणवीस त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारलं आणि प्रत्यक्ष विधानसभेच्या पटलावरती असो किंवा राज्यामध्ये असो सक्षम अशा विरोधी पक्षाची भूमिका निभावून दाखवली. आज तुम्हाला 5 महिने झालेले आहेत, तुम्हाला विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे का निभावता येत नाही? आजही जे प्रश्न तुमच्या दृष्टीने तुम्हाला महत्त्वाचे वाटतात ते का मांडता येत नाहीत? तुम्ही वारंवार ही नुसती जी काय म्हणतील शाब्दिक आणि बाष्कळ टीका वायफळ बडबडमध्ये सगळं चाललेलं आहे. संजय राऊतांचं वैयक्तिक काही नुकसान होणार नाही असं आपण समजूयात,
पण पक्ष म्हणून जे शिवसेनेचं आधीच नुकसान झालेलं आहे, आताही पुढचं होणारं नुकसान थांबवायचं असेल तर किमान विरोधी पक्ष म्हणून, सक्षम विरोधी पक्ष म्हणून काही मुद्दे समोर घेऊन सरकारच्या धोरणावरती टीका करणं आणि त्या पद्धतीने लोकांची जनजागृती करणं हे काम असतं विरोधी पक्षाचं. ते न करता परत अशी बाष्कळ बडबड करत राहिलात, निष्पन्न काहीच होणार नाही. जे काही मोजके आमदार खासदार तुमच्या बरोबर आहेत ते पण येत्या काही दिवसामध्ये गायब झालेले दिसतील. इथेच थांबूयात. धन्यवाद.